प्रति किलो 25 रुपये हमीभाव मिळावा आणि यापूर्वी विक्री केलेल्या कांद्याला 15 ते 20 रुपये प्रति किलो अनुदान द्यावे। तसेच 2 लाख टनांऐवजी 8 ते 10 लाख टन कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक। आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे कांदा उत्पादक शेतकरी सर्वपक्षीय महामोर्चा। पुणे नाशिक महामार्गावर शेतकऱ्यांनी जोरदार निदर्शन करीत केला रस्ता रोको। या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार निलेश लंके, आमदार बापू पठारे, आमदार बाबाजी काळे, माजी आमदार अशोक पवार, अतुल बेनके, पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांचा सहभाग। शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आणि सर्व मागण्या मान्य होईपर्यंत बळीराजाचा हा लढा सुरूच राहील, आंदोलनकर्त्यांनी सरकारला दिला इशारा। उत्तर पुणे जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी। खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मंगळवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी। पाऊस आणि वाऱ्यामुळे जनावरांचा चारा, गोठ्याची पडझड। अवकाळी कोसळल्यामुळे काही भागात शेती पिकांचं नुकसान, तर उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने मोटार वाहन कायद्याअंतर्गत विविध गुन्ह्यांमुळे जप्त केलेली, तसेच मोटार वाहन कर न भरल्याने आणि संबंधितांनी हक्क सांगून न सोडवून घेतलेली एकूण 93 वाहने ऑनलाईन ई लिलावाद्वारे विक्रीसाठी करण्यात आली उपलब्ध। ई लिलाव 10 जून रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत www.mstcindia.co.in या संकेतस्थळावर आयोजित करण्यात येणार। वाहनांचा लिलाव भंगार स्वरूपात करण्यात येणार असून रजिस्टर्ड व्हेइकल स्क्रॅपिंग फॅसिलिटी संस्थांना या लिलावात सहभाग घेता येणार। लिलावासाठी ठेवण्यात आलेली सर्व वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड कार्यालयाच्या आवारात राजगुरुनगर बस डेपो आणि मंचर बस डेपो येथे उपलब्ध असून इच्छुक कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी आणि वेळेत प्रत्यक्ष पाहणी करता येणार। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना केंद्र शासनाच्या पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ मिळावा, यासाठी आमदार बाबाजी काळे यांच्या सहकार्याने सोलर पॅनल योजनेचा उद्घाटन समारंभ। आमदार बाबाजी काळे यांच्या जय हरी निवास जनसंपर्क कार्यालय येथे या कार्यक्रमात नागरिकांना 25 वर्षे वॉरंटी असलेल्या सोलर पॅनल प्रणालीची देण्यात आली माहिती, तसेच केंद्र शासनाच्या अनुदान योजनेची माहिती, 0 रुपये डाऊन पेमेंट सुविधा, वीज बिलातील बचत, 1 किलोवॅट ते 3 किलोवॅट क्षमतेच्या सोलर प्रणाली तसेच आवश्यक कागदपत्रांबाबत करण्यात आले मार्गदर्शन। यावेळी पंचायत समितीच्या सभापती विद्या मोहिते, जिल्हा प्रमुख रामदास धनवटे, जिल्हा परिषद सदस्य गणेश आरगडे, दीप्ती भोगाडे, उपसभापती मंगेश सावंत, उपतालुका प्रमुख संजय घनवट, पंचायत समिती सदस्य दिलीप दुबे, प्रसाद घेनंद, कविता राक्षे, सारिका गोगावले आदींची उपस्थिती। आग्र्यात 17 ऑगस्टला विश्वभूषणराजे शिवछत्रपती विशेषता परिषद, देशभरातील शिवप्रेमींना सहभागाचे आवाहन। शिवछत्रपतींच्या आग्रा सुटकेच्या गौरवासाठी आग्र्यात भव्य राष्ट्रीय परिषद होणार। स्वाभिमानियो चले आग्राची साथ, 35,000 शिवप्रेमींसाठी महाप्रसादाची व्यवस्था। विश्वभूषणराजे शिवछत्रपती चेतना यात्रा आयोजन समितीचे मुख्य संयोजक तथा प्रवक्ते जनार्दन महाराज पाटील यांची मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती। आळंदी येथे या परिषदेच्या निमित्त प्रसार करण्यासाठी माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या हस्ते चेतना यात्रा वाहन पूजन। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामधील दारूकांडानंतर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बेकायदा गावठी दारूच्या गुत्त्यांवर पोलिसांच्या कारवाईचा सपाटा। आळंदी चाकण एमआयडीसी मधील गावठी हातभट्टीवर कारवाई। भोसेगावच्या हद्दीत भामा नदीकाठ, रासेगावच्या हद्दीत चाकण शिक्रापूर रस्त्यालगत चाकणच्या आंबेठाण परिसरातील अवैध दारू विक्रीवर पोलिसांकडून कारवाई सत्र। राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी समन्वयातून अवैध दारू गुत्त्यांवर कारवाईची केली पाहणी। धानोरी परिसरातील बबलू तिवारी यांच्या मालकीच्या भंगार गोदामास भीषण आग, 3 गॅस सिलेंडरचे स्फोट, आगीत 50 लाखाहून अधिक नुकसान।
अग्नितांडवात संपूर्ण गोदामाची राख, सुदैवाने जीवितहानी नाही. आयशर आणि मोटार आगीत भस्मसात. प्लास्टिक कचऱ्यामुळे धुराचे लोट, नागरिकांना श्वसनाचे त्रास. 3.5 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज.